नमस्कार, मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण दोन एक्सरसाइज बघणार आहोत। या दोन एक्सरसाइजनी आपल्या साइड फॅट, परत पोटावरचं फॅट, मांड्यावरचं फॅट आणि हाताचं जे दंडावरती फॅट असतं हे फॅट लूज होण्यात खूप मदत होते आणि आपण एकदम स्लिम असे दिसतो। मला वेळ न घालवता करूया व्हिडिओला सुरुवात। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आज आपल्याला भिंतीच्या साईडनी दोन एक्सरसाइज बघायचे, ठीक आहे। सर्वात आधी करूयात वॉर्मअप। वॉर्मअप केल्याने काय होतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, मसल्स आपले रिलॅक्स होतात आणि मग आपण एक्सरसाइज करता करता आपल्याला अजिबात दुखापत होत नाही, म्हणजे आपल्या जे मसल्स आहेत त्या लचकत नाही किंवा आपण म्हणतो ना की अंग ढिलं पडलं की आपली मसल्स जे आहे ते दुखते, तर ते अजिबात त्रास होणार नाही आपल्याला, ठीक आहे। वॉर्मअप करणं मस्त आहे। वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे। तुम्ही 5 वेळा 10 वेळा करू शकता, ठीक आहे। वॉर्मअप झाल्यानंतर करूयात एक्सरसाइजला सुरुवात। भिंतीमध्ये आणि आपल्यामध्ये जास्त डिस्टन्स नाही ठेवायचा, तुमचा हात पुरे एवढंच डिस्टन्स आपल्याला ठेवायचा आहे। मला जसे माझ्या हात पुरता तेवढं डिस्टन्स ठेवलेलं आहे, तुम्हाला बघू शकाल। जर तुमचं थोडंसं समोर राहिलं आणि तुमचा हात जर भिंतीला पुरत असेल तर तुम्ही डिस्टन्स ठेवू शकता, पण जास्त नाही ठेवायचं, कारण की एक्सरसाइज भिंतीच्या साईडनेच आपल्या करत नाही तर मग तुम्ही असं समोर आला मग ते हात पुरणार नाही, मग ते एक्सरसाइज जे आहे ना ते एक्सरसाइज प्रॉपर करायला हवं। जर प्रॉपर एक्सरसाइज नाही केला तर आपल्याला काहीही फायदा होत नाही, म्हणून जास्त डिस्टन्स आपल्याला नाही ठेवायचं, ठीक आहे। मी आता मला जसं कम्फर्टेबल आहे तशी उभी राहिली आहे। आता करू एक्सरसाइजला सुरुवात आधी असं उभं राहायचं, आपली भिंत ही मागे आली पाहिजे, आपल्या पाठी मागं भिंत यायला पाहिजे, ठीक आहे। उभं राहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक असं करायचं एकदा आणि एकदा असं करायचं। पण हे पण एक्सरसाइज करताना याचे पण काय म्हणतात ना आपण, याचे पण नियम असतात। डायरेक्ट आपण असं किंवा असं करून आपल्याला काहीही फायदा होत नाही। आपल्याला काय करायचं, प्रॉपर हे हात असे मागे घ्यायचे, स्ट्रेट हात ठेवायचे, ठीक आहे। स्ट्रेट हात ठेवल्यानंतर आपल्या बॉडीचा भार आहे ना पूर्ण आपल्या हातांवरती द्यायचा आणि आपली बॉडी अशी भिंतीजवळ न्यायची। भिंतीवर जवळ नेल्यानंतर परत अशी मागे घ्यायची, त्याला ती प्रॉपर एक्सरसाइज आहे, ठीक आहे। मी तुम्हाला करून दाखवते, तुम्हाला समजलं कसं करायचं। पहिले हात स्ट्रेच ठेवायचे, अख्ख्या बॉडीचं वेट हे हातांवरती द्यायचं आणि परत हात मागे घ्यायचे, जसे आपण पुशअप करतो ना सेम तसं। चला करूया सुरुवात, बघा। 1 2 3 4 काय करायचं, इथं हात ठेवायचे, परत असं यायचं, परत असं करून परत समोर यायचं, त्याला एक म्हणतात, ठीक आहे। म्हणजे एक राऊंड करायचं। असं आपल्याला कधी 2 सेट करायचे आहे, म्हणजे एक राऊंड असं यायचं, असं आणि असं, त्याला एक राऊंड करायचं आहे। तसे आपल्याला 2 सेट करायचे, ठीक आहे। 2 सेट म्हणजे 20चा एक सेट आणि प्लस 20 म्हणजे 40 आपल्याला करायचे आहे। 40चे असे 2 सेट होतील, ठीक आहे। ही झाली एक एक्सरसाइज, यांनी खरंच फरक होते। बघा तुम्ही असं करून बघा, इथलं आपल्याला स्ट्रेच वाटतं, इथं असं दुखल्यासारखं वाटतं, म्हणजे त्या फॅट आहे ना आपलं फॅट इथलं, बघा हे असं करायचं। हा झाली एक एक्सरसाइज, 20 वेळा करायचं। 20चा एक सेट आपल्याला 2 सेट करायचे, ठीक आहे। तुम्ही करू शकता। मी आता जास्त तुम्हाला जर 40 वेळा करून दाखवलं किंवा 2 सेट करून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तर तुम्हाला समजलं। ही झाली पहिली एक्सरसाइज। दुसरी एक्सरसाइज कशी करायची, आपल्याला पायाच्या साईडने करायची। पायाचा भिंतीला घ्यायचा मागं, ठीक आहे। भिंतीला घेतल्यानंतर परत जसं आपण हाताचं केलं ना सेम तसं पूर्ण बॉडीचा भार हा आपल्या पायांच्या पंजांवरती द्यायचा आणि परत असं घ्यायचं, परत ठीक आहे सेम पोझिशन मध्ये परत हा पाय मागे घ्यायचा, पूर्ण जो आपल्या बॉडीचा भार आहे तो द्यायचा भिंतींवरती किंवा आपल्या पायांच्या पंजांवरती द्यायचा, ठीक आहे। बघा आता करून दाखवते। 1 2 3 बघा यांनी काय होतं ना, मांड्यावरची फॅट जे आहे ते आपल्याला कमी होण्यास मदत होते। म्हणजे कसं करायचं, पाय हा आहे ना आपल्या राईट अँगल मध्ये आला पाहिजे, बघा असा असा, ठीक आहे। 90 डिग्री मध्ये म्हणतो आपण, सेम तसं 90 डिग्री मध्ये आला पाहिजे, ठीक आहे। हा 20चा एक सेट, 40चे असे 2 सेट तुम्ही मग हळूहळू वाढू सुद्धा शिकतात। ह्या झाल्या 2 एक्सरसाइज, आणि नक्की करून बघा आणि फरक तुम्हाला 8 दिवसामध्ये जाणवेल, म्हणजे एकदम रिलॅक्स होते बॉडी आपली। परत हाताचे जे फॅट आहे ते कमी होतं, परत
या साईडचं फॅट कमी होतं. हे बघा, हे असं केलं ना की बघा हे इथलं कमी व्हायस मदत होते. काय कधी कधी काय होतं ना, इथं खूप फॅट वाटतं, मग ती बॉडी शेपमध्ये नाही दिसत आपली प्रॉपर, आणि दिसायला खूप बेडअप दिसतो आपण. साडीवरती म्हणा, वेस्टर्न कपड्यांवरती म्हणा, किंवा पंजाबी सूटमध्ये म्हणा, अजिबात दिसायला चांगले दिसत नाही. म्हणून आपल्याला एक्सरसाइज करणं मस्ट आहे. त्याचबरोबर प्रॉपर डाएट सुद्धा घेणं महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही एक्सरसाइज खूप करताल आणि प्रॉपर डाएट नाही घेसाल, खूप जंक फूड खासाल, तर काहीही फायदा होणार नाही. जे आपण रोज घरी बनवतो तेच खायचं, प्रॉपर आपल्या घरचं जेवण करायचं, फास्ट फूड बाहेरचं काहीही खायचं नाही. आपलं वेट ऑफ लॉस होते. असं नाही की घरात काहीही बनवले तर आपण खायचं नाही. घरात जे बनवले ना ते खायचं आपण. मग ते पुरणपोळी जरी असली ना तरी पण आपण जर खायची असेल तर आपण एक पुरणपोळी खाऊ शकतो, किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये मग आपण लाईट घ्यायचं. समजा बायचान्स तुमच्याकडे सण असेल तर मी पुरणपोळी बनवला, आता मी तर डाएट करते, एक्सरसाइज करते, मी कसं खाऊ, तर नाही खायचं आपण. पण दुपारी जर पुरणपोळी खाल्ली तर रात्री लाईट खायचं, म्हणजे थोडंसं आपल्याला खिचडी भात खायचा, किंवा जर भूकच नसेल तर अजिबात खायचं नाही, किंवा ब्लॅक कॉफी प्यायची, कारण की दुपारी तुम्ही खूप हेवी खाल्लेलं असतं ना. नाहीतर मग दुपारी खासाल, परत रात्री खासाल, आणि 2-2 घंटे 3-3 घंटे एक्सरसाइज करसाल तर काहीही फरक होणार नाही. डाएट आपला खूप महत्वाचा असतो, कारण की बघा 70% डाएट आणि 30% एक्सरसाइज हे असताना हे दोन्ही प्रॉपर बॅलन्स ठेवलं आणि घरगुती जेवण जेवलं आपण तर आपलं वेट अजिबात वाढत नाही, उलट कमी होण्यास मदत होते, आपण फिट दिसतो. ठीक आहे, हा आहे आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार.